सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाविरोधात लोकशाही बांधकाम कामगार संघटना आणि इतर कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। लोकशाही बांधकाम कामगार संघटना आणि इतर कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव मधुकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर पूनम गेट इथं एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी अर्ज करून अनेक महिने उलटूनही अर्ज मंजूर होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे हजारो कामगार शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत असून त्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याचं संघटनेनं म्हटलंय। कामगारांच्या प्रलंबित अर्जांचा तातडीनं निपटारा करून नोंदणी प्रक्रिया गतीनं पूर्ण करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। ही माहिती आंदोलनकर्ते शंकर भैलुमे यांनी दिली। पुरुषांना अभिवादन। मी शंकर मधुकर भैलुमे, माझी लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटना आहे। मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे महाराष्ट्र। तर या ठिकाणी आम्ही सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन यासाठी करतोय, कारण बांधकाम कामगार क्षेत्रातले जेवढे पण बांधकाम कामगार आहेत त्यांना आजपर्यंत सर्व अर्ज पेंडिंग आहे। जसं बांधकाम कामगाराचा अर्ज नोंदणी केल्याच्या नंतर तो पेंडिंग, स्कॉलरशिपचा अर्ज भरला तो पेंडिंग, मैताचा अर्ज भरला तो पेंडिंग, तर सगळं पेंडिंग आहे। आणि मधल्या काळात काही कामगारांवरती आणि काही अधिकाऱ्यांवरती कारवाया झाल्यामुळे इतर अधिकारी काम करायला तयार होते। तर त्यांना वाटतं आमच्यावर पण केसेस, पण त्यांनी काही जे ओरिजिनल कामगार आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय मला असं वाटतं। कारण आज करमाळा असेल, त्याच्यानंतरनं सोलापूर शहर असेल, तर या ठिकाणी बऱ्याच मोहोळ आहे, अशा बऱ्याच तालुक्यामध्ये सगळ्या अख्खा जिल्हा पेंडिंग असल्यामुळं कामगार आहे ना, कामगाराचा रोष वाढतोय। कालच बघितलं तुम्ही, कामगारांचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये कामगार मंत्र्याचा पोस्टर फाडले गेले। आता बघा 3 तारखेला पण आमचं लोकशाहीच्या वतीने नगर जिल्ह्यात आंदोलन आहे, तिथं आम्ही कामगार मंत्र्याचा पुतळ्याचं दहन करणार। का तर कामगारांचे आहेत ना जाचक अटी टाकून कामगारांचे फॉर्म रद्द केले जातात। कामगारांचे कधी भांड्याचे फॉर्म ऑनलाईन करायचे म्हणलं तर नवीन सिस्टीम येते, कधी भांड्याचे फॉर्म असतील तर त्याची ऑनलाईन सिस्टीम येते। त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो प्रशिक्षण कामगारांचं होत नाही। अशा हजारो प्रॉब्लेम तयार करून ठेवलेत। जसे नवीन कामगार मंत्री आले, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही कामगार मंत्र्याचा पुतळ्याचं दहन करणार आहे। या आंदोलनात सचिन दोशी, निसार शेख, राहुल अरसूळ, कांतीलाल भिसे, अशोक डाडर, कृष्णा साळवे, स्वप्नील जाधव, रमेश लोंढे आदींची उपस्थिती होती। कामगारांच्या प्रलंबित नोंदणीचा प्रश्न तातडीनं सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा लोकशाही बांधकाम कामगार संघटनेनं दिला आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।